जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आमदार आव्हाड हे मुद्दाम कागल तालुक्यातील लोकांच्या मागणीला पाठबळ देण्याचे काम करीत आहेत। मदन कारंडे इचलकरंजी शहराला शुद्ध आणि मुबलक पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यासाठी इचलकरंजी सुळकुड पाणी योजनेची अंमलबजावणी झालीच पाहिजे, यासाठी कृती समितीच्या वतीने महात्मा गांधी पुतळा चौकात निदर्शने करण्यात आली। यावेळी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून सुळकुड पाणी योजनेला आमदार प्रकाश आव्हाड हे अंतर्गत विरोध करीत असल्याचा आरोप करण्यात आला। यावेळी मदन कारंडे यांनी शहरातील तीव्र पाणी टंचाईची माहिती असूनही ते मुबलक पाणी आहे असे म्हणणे म्हणजे शासनाने मंजूर केलेल्या पाणी योजना नको आहे असा अर्थ होतो। एकीकडे शासनाची योजना पूर्णत्वास आणावी यासाठी नागरिक प्रयत्न करत आहेत, पण आमदार आव्हाड हे मुद्दाम कागल तालुक्यातील लोकांच्या मागणीला पाठबळ देण्याचे काम करीत आहेत अशी टीका करत शहरातील शुद्ध पेयजल प्रकल्प निकृष्ट दर्जाचे बसवले आहेत, त्याची सखोल चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी केली आहे। तर शशांक बावस्कर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाकडे डोळे झाक करून केवळ पैसे खाण्याचा उद्योग करण्यासाठी पेयजल प्रकल्प बसवण्यात आले। 68 ठिकाणी प्रकल्प असले तरी त्यातून पाणी मिळण्याची संख्या नगण्य आहे। याचा अर्थ नागरिकांना या पाण्यावर विश्वास नसल्याचे दिसून असून केवळ खिसे भरण्यासाठी हा उद्योग केल्याचा आरोप केला आहे। तरी येत्या आठवड्यात जिल्हाधिकारी यांचा योजनेबाबत अहवाल येणार आहे, त्यानंतर आंदोलन अधिक उग्र करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला। या आंदोलनामध्ये प्रताप होगाडे, सयाजीराव चव्हाण, संजय कांबळे, राहुल खंजिरे, सुहास जांभळे, विकास चौगले, सदानंद मलापदे, अमरजित जाधव, बर्माना कांबळे, प्रसाद कुलकर्णी, अभिजित रवंदे, युवराज शिंगाडे, गणेश जंगटे, विजय जगताप, उषा कांबळे, सुषमा साळुंके यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। चला तर पाहूया सविस्तर न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रे सह। सरकार मुर्दाबाद, 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 अजित पवार मुर्दाबाद, मुर्दाबाद। दूधगंगेची पाणी योजना जी मंजूर झालेली आहे ही राज्य शासनानं अत्यंत अभ्यास करून जलसंपदा विभागाचा पाणी साठा त्या धरणामध्ये किती आहे, वापरामध्ये किती आहे आणि शिल्लक म्हणून जो पिण्यासाठी आहे त्यावर त्या ठिकाणी त्याला मंजुरी दिली आहे। या इचलकरंजी विधानसभाचे आमदार प्रकाश आव्हाड या योजनेला अंतर्गत विरोध करतात असा जाहीर आरोप त्यांच्या वक्तव्यातून त्या ठिकाणी दिसतोय। केव्हाही सार्वजनिक बोलत असताना या इचलकरंजी शहराला मी पाणी आणणार अशा पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करतात, परंतु एकही टक्का त्या ठिकाणी काम करत नाही। आज 8 दिवस त्या ठिकाणी पाणी मिळत नाही। या इचलकरंजी शहराला वारणेला विरोध झाल्यापासून आज पाहिलं तर या इचलकरंजी शहरात प्रचंड पाण्याची वाईट अवस्था त्या ठिकाणी आहे। हे सगळं माहीत असताना सुद्धा मुबलक पाणी आहे अशा पद्धतीचं वक्तव्य करणं म्हणजे या इचलकरंजी शहरातल्या ज्या नागरिकांनी या पाणी योजनेला पाठिंबा दिला, शासनाने मंजुरी दिली, ते नको आहे अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांच्यातून त्या ठिकाणी विरोध करण्यासाठी केलं जातं। अशा पद्धतीचं वक्तव्य त्या ठिकाणी निदर्शनाला येतं। ही राज्य शासनानं जी मंजूर झालेली योजना ती योजना पूर्णत्वास आणण्यासाठी या जिल्ह्यामधून या इचलकरंजी शहरातून अत्यंत सर्वसामान्य लोक ही योजना मंजूर होण्यासाठी प्रयत्न करतात, परंतु हे आमदार मुद्दामून या ठिकाणी चुकीची समजूत करून ज्या कागल तालुक्यातल्या लोकांना ही योजना नको आहे त्याला पाठबळ देण्याचं काम या ठिकाणी करतात। म्हणून या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध त्यांचा त्या ठिकाणी करतो। जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा। 80 87 820 897।